सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रभागनिहाय 1459 अर्जांची छाननी करण्यात आली। या प्रक्रियेदरम्यान उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, सूचक, विविध पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच वकिलांची मोठी उपस्थिती असल्याने नार्थकोट प्रशालेच्या परिसरात मोठी गर्दी दिसून आली। कही खुशी कही गम असे भावनिक चित्र पाहायला मिळाले। विजय आमचाच होणार असा दावा उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। नमस्कार, मी नवनाथ हरी भजनावळे, प्रभाग क्रमांक 23 अनुसूचित जातीमधून यंदा सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेच्या दरबारात मताचा कौल घेण्यासाठी थांबत आहे। मी वयाच्या 17व्या वर्षापासून सोलापूर शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतोय। आजपर्यंत विविध पक्षाच्या माध्यमातून मी चांगलं लोकांच्या विकास कामांसाठी प्रयत्न केलेले आहेत, प्रॉपर कामं केलेली आहेत, जनतेची कामं केलेली आहेत। यंदा प्रथमच मी कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी न मागता माझ्या प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांच्या विकास कामासाठी, त्यांच्या सोयीसाठी मी यंदा प्रथमच निवडणूक लढवत आहे। आणि ती निवडणूक मी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढवता अपक्ष म्हणून लढवणार आहे। मला निश्चितपणाने खात्री आहे की आता जो सर्वत्रच पक्षाचा गोंधळ उडाला आहे, सर्व उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे की पक्षाने EB फॉर्म दिला नाही, पण ज्या कार्यकर्त्याचं काम आहे, ज्यांनी काम केलंय, त्यांनी जनतेच्या दारामध्ये जात असताना कामाच्या बळावर जायचं आहे। मला कुठल्याही पक्षाचा EB फॉर्म नाही आहे, मला जनतेने EB फॉर्म दिलेला आहे, म्हणून जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचं आहे। म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी जनतेच्या दरबारात कौल मागायला जाणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 1 मधून मी उमेदवारी भरलेली आहे आणि उमेदवारी भरलेला फॉर्म माझा वैध झालेला आहे आणि वैध झाल्यामुळं मी जनतेला आवाहन करेन, मला दोन वेळा तुम्ही निवडून दिले, तिसऱ्या वेळेला तुम्ही निवडून द्याल मला 100% अपेक्षा आहे। आणि मतदारांना आज तागाच्या मतदाराची मी सेवा केली, त्या सेवेला डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मला मतदान करावं आणि माझं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझं फिक्स झालेलं आहे। आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायची संधी मिळाली। यावेळेला निवडणुकीमध्ये मी चांगल्या पद्धतीने निवडून येईल आणि मला खात्री आहे। पुढच्या येत्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रचाराची रणनीती आपली कशी असणार आहे? काय नाही, रणनीती कामावर आहे, माझं काम बोलेल, तुमच्या प्रभागामध्ये माझं पक्षाचं काम बोलेल, माझ्या पक्षाचा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कर्तृत्वानं माझं काम होईल। आपल्या प्रभाग 1 मध्ये जे आपण थांबलेले आहात तिथल्या नागरिकांच्या काही समस्या अजूनही काही पेंडिंग आहेत, त्यातले प्रामुख्याने प्राधान्य तुम्ही कुठल्या कामाला देणार आहात? नाही, ते पेंटिंग कशाचं काय झालं माहिती आहे का, मी मध्ये अमित शहाला वगैरे, चंद्रकांत पाटलाला वगैरे मी विरोध केला, निषेध केला होतो मी बाबासाहेबला बोलल्यामुळं। आणि ते बाबासाहेबला बोलल्यामुळं मला विजयकुमार देशमुखने मला निधी द्यायचं थांबवलं। निधी थांबल्यामुळे ते त्याने कुणाला गल्ली बोलवल्या, कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी निधी द्यायला लागला आणि ते त्यांना काय माहिती नाही कसा निधी वापरायचे, कुठे वापरायचे, काय काम आहे, त्या वार्डाच्या काय समस्या आहे ते त्यांना काहीच माहित नाही। ते निधी घ्यायचं आणि कुठे बी जिथं काम केलं तिथं बी त्यांनी उकरून तिथं काम केलं, जिथं गरज आहे तिथं त्या लोकांनी कामच केलं नाही। विजयकुमार देशमुखनं ते पिक्चरचं तिकीट वाटल्यासारखं सर्व निधी वाटला माझ्या विरोधात म्हणून, आणि ते निधी वायपट गेले आणि त्याचा निधीचा काही फायदा झाला नाही। त्यांनी मला विचारून तर निधी दिले असते तर मी व्यवस्थित काम केलं, जिथं राहिलं ते राहिलेल्या 2026 मध्ये मी काम करेन। साहेब, नगरसेवक हा कसा असावा, म्हणजे येणारी आता जी नवीन पिढी आहे ते जे इच्छुक आहेत, फॉर्म ज्यांनी भरलेला आहे, एकेकांना अधिकृत फॉर्म सुद्धा भेटलेला आहे, ते नवीन चेहरे आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल की नगरसेवक काय नाही, रेवगड कसा नगरसेवक कसा असावा, रेवगड सारखाच असावा, एवढंच सांगेन। मी प्रियदर्शन साठे, प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेकडून माझी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली आहे व आमच्या प्रभाग 16 मधून 100% शिवसेनेचा आमचा पॅनलचा विजय होईल हा मला विश्वास आहे। भाऊ, आतापर्यंत काय काय आपण कामे केली होती ज्यावर तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल? प्रभाग 16 मध्ये जवळपास 3.5 कोटीची विकास कामे आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीमधनं आमच्या नेत्या ज्योतिताई वाघमारे यांच्या माध्यमातून आणलेले आहेत व तसेच प्रभाग क्रमांक 16 मध्ये जवळपास 10,000 लोकांची आरोग्य तपासणीचं शिबिर घेतलं होतं
व बांधकाम कामगार नोंदणी 4-5 हजार लोकांची केली आहे. 2,000 लोकांची लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आहेत व प्रभाग क्रमांक 16 असे महापालिकेत सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा आहे हा आम्हाला विश्वास आहे आणि आमचा पॅनलचा विजयी होणार आहे हा आम्हाला विश्वास आहे. शुभेच्छा. येतो भेट. हो एबी फॉर्म मिळालाय का आणि कुठल्या प्रभागातून निवडून गेला? एबी फॉर्म मला वार्ड क्रमांक 16D मध्ये मिळाले. आणि भाऊ आता जे विषय चालू होते की आम्हाला एबी फॉर्म मिळाला नाही, नवीन येणाऱ्यांना एबी फॉर्म मिळालाय, त्याबद्दल काय म्हणताय? शेवटी कसा आहे, पक्ष आहे, पार्टी आहे. आज महाराष्ट्रात बघता जे नाराज असलेले परत काय आंदोलन झाले, ते झालं ते झालं, परंतु भाजप एक असा पक्ष आहे, तो शिस्तीचा पक्ष आहे. जे रुसले असतील, ज्याला अन्याय झाला असेल त्याचं दूर करण्याचं काम वरिष्ठ करते. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जुने निष्ठावंत असून सुद्धा आम्हाला मिळालं नाही, त्यांची मनधरणी कशी करणार? त्याचं वरिष्ठांचं काम आहे. आणि आपण एक तो काय कसं असतंय, वार्ड आहेत 26 प्रभाग 102 फॉर्म भरलेत 1000 लोकांनी. त्यातून पक्षसृष्टीला सुद्धा पंचायत असते की कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही. पण निवडून येणाऱ्याची पात्रता बघून हे एबी फॉर्म त्यांनी दिले आणि त्याप्रमाणे हे केले. हो अर्ज भरायची मुदत संपून देखील एक दिवस पूर्तता आली. अजून सुद्धा भाजपचे नाव डिक्लेअर नाही किंवा त्यांची यादी जाहीर नाही. त्याने वेळेतच फॉर्म दिलेले आहेत, वेळ सोडून फॉर्म दिलेले नाही आहेत. परंतु भाजपकडनं अधिकृत नावच डिक्लेअर नाहीत ना अजून. तिथे नाच करतील, शहराध्यक्ष आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन करतील. माझं नाव मृण्मयी महादेव गवळी. मी प्रभाग क्रमांक 6 आता जी संधी मला मिळालेली संधीचा सोहळा मी नक्कीच आणि भरपूर मताने त्याला आवाहन करतो की आम्हाला विजयी करून द्या. तुमची जी काही महिलांचे प्रश्न असतील, अर्थात सगळ्यांचे सर्वसाधारण प्रश्न असतील, त्या प्रश्नांना आम्ही नक्कीच सॉल्युशन काढू, म्हणजे त्याचं काही करता येईल बघू. आणि जो आजकाल युवकांमध्ये रोजगारीचा वगैरे प्रश्न असो त्याबद्दलही काय करता येतील, या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न पूर्णपणे करू. आणि एवढेच मला सांगायचं. काही सर्वात महत्वाचा प्रश्न आहे महिलांचा की शहरामध्ये महिलांसाठीचे स्वच्छतागृह कुठेच तुम्हाला दिसत नाही, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? आता हा प्रश्न आहे म्हणल्यावर आम्ही त्यावरती उत्तर नक्कीच काढू. कशा पद्धतीने काढू? पहिल्यांदा सर्वे करू आणि सर्वे नंतर जी स्वच्छतागृह पूर्वी होती पण आता ती एकदम दयनीय अवस्थेत आहेत, त्यांना सर्व पहिल्यांदा नीट करू आणि त्यानंतर जिथं गरजेचं आहे तिथं आम्ही नवीन स्वच्छतागृह काढायचा प्रयत्न. प्रत्येक उमेदवार म्हणतो की महिलांसाठी करेल किंवा युवक वर्गांसाठी करेल. कुठलाच उमेदवार असं म्हणत नाही की ज्येष्ठ नागरिकांसाठी करेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काही करणार आहात का? ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या त्यांना पेन्शन आणि बऱ्याच गोष्टी चालू आहेत. इथून पुढे अजून काही करता येतील, त्यामध्ये काय भर घालता येईल हे आम्ही नक्की करू. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधून आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर आमच्या उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, दुसरे आमदार सुभाषबापू देशमुख बापू, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रदादा कोटे, दिलीपराव माने, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुन्या नव्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून 6 मधून 4 उमेदवार सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणार याची आज तुम्हाला खात्री देतो. आणि हा विजय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही त्यांना समर्पित करू. दादा, आपण अगोदर भरपूर कामे केलेली आपल्या प्रभावामध्ये असेल, आता तरुणांसाठी काय करायची इच्छा आहे? शासनाच्या तर सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेतच, पण आजकाल तरुणांना आणि बेरोजगारांना काम पाहिजे. त्या निमित्तानं आता आम्ही सत्तेत जाणार आहोत. सत्तेचा फायदा या तरुणांना करून देण्यासाठी आम्ही जॉब फेअर वगैरे लावू. कुठं कुठं नोकरीची संधी उपलब्ध आहे तिथं आमच्या येथील
सर्व स्तरातील शिक्षित, उच्च शिक्षित, कमी शिक्षित त्या सर्वांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. बेरोजगारांसाठी अनस्किल्ड लोकांसाठी सुद्धा नोकरीचा काय त्याच्या जॉब फेअर मधून काय फायदा करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. दादा एका रात्रीतनं पक्ष बदलला, सकाळी शिवसेनेकडनं अर्ज भरणार म्हणून कारण संध्याकाळी भाजप अर्ज दाखल केला, काय नेमकं? नाही, असं आम्ही वानकर आहोत. संध्याकाळी लपून छपून काय केलेलं नाही. जे बी करतो उघड करतो आणि काय कुणाला काय घाबरायचं काही कारण नाही. आम्ही काय कुणाची मक्तेदारी नाही. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळीकडेच बदलत चाललेलं आहे. आता अनेक आमदार फुटले, अनेक आपापल्या मतदारसंघातल्या अडचणीनुसार गेले. मग काय आमच्यात पण तेव्हा आलेच होते ना. मग आलेल्यांचं स्वागत केलं जातच ना, गेलेल्यांना गद्दार म्हणलं जातच ना. मग त्याचा काय फरक पडत नाही. आणि माझा प्रवेश करण्यामागचा उद्देश म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या नेतृत्वानं जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व विद्यमान आमदारांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रवेश झालेला आहे. दादा काल ईबी फॉर्म देण्यामध्ये उशीर झाला भाजपकडून असा आरोप आहे, नेमकं काय सांगता? भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म हे आधीच पोचलेले होते. कालचे काहीतरी मला वाटते ते गोंधळाचा प्रकार झाला. तो एक प्रकारचे आंदोलन स्टंटबाजी होती असं इतकंच म्हणेन मी. दादा ही उमेदवारी सेवा करण्यासाठी राहील का राजकारणासाठी राहील? नाही, नक्कीच सेवा करण्यासाठी राहील. माझ्या भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 6 हा क्षेत्रफळ आहे. विरळ अशा लोकवस्त्या आहेत. अनेक लोकांना रस्त्याची अडचण आहे आणि आदिला नदी आमच्या भागातून वाहते. तिथं पुलांची आवश्यकता आहे. पलीकडे जायला पूल नाहीत. असे खूप मोठे मोठे प्रश्न आणि मोठ्या मोठ्या निधीची गरज असलेला माझा हा मतदारसंघ आहे. आणि तिथं आता इतके वर्ष आम्ही प्रामाणिकपणे तिथं निष्ठेने काम केलोच ना. आता विकास लोकांची दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, त्यांना दिलेली वचनं पाळायची आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून हे घेतलेलं पाऊल आहे. आणि माझा जो पूर्वीचा पक्ष होता, मातोश्री बद्दल सदैव आदर राहील. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. उद्धव साहेब पण आमचे दैवत आहेत. आदित्य साहेबांबद्दल नितांत आदर आहे. आणि माझ्या स्थानिक जे माझे शिवसेनेचे जे का आतापर्यंत सहकारी होते त्यांचा पण मला खूप आदर आहे. त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलून त्यांचा अनादर करणार नाही. एकेकाळचे सहकारी आहेत. आज आमच्या भागाच्या विकासासाठी आम्ही घेतलेला निर्णय असताना कुणावर तर टीका टिप्पणी करून मला काही कारण दाखवायची गरज नाही. हा आम्ही विचारांती घेतलेला निर्णय आहे आणि याच्याबद्दल आम्ही कोणाला दोष देणार नाही आणि याच्याबद्दल आमची काय तक्रार नाही. झाले का ठाकरे परिवारांचं? नाही, माझं काय बोलणं नाही झालेलं आहे. मी आमच्या अधिकृत ईमेल आयडी वर आम्ही सर्व आमचे राजीनामे पाठवून दिलेले आहेत आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे. दादा आपण निवडणूक जिंकल्यानंतर पुढचं आपलं काही स्वप्न आहे का, एक आमदार किंवा खासदार व्हावं म्हणून? नाही, बिलकुल. मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना विना अट विना शर्त कोणतीही मागणी कोणतीही पदाची अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नाही आणि माझी तशी राजकीय अभिलाषा सुद्धा नाही. मी आहे त्या लोकांसाठी मदत करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांना कुठलीही अडचण किंवा बाधा करण्यासाठी मी यामध्ये प्रवेश घेतलेला नाही. दादा शेवटचा प्रश्न असा आहे, आपल्या प्रभागामध्ये आता काय कशावरती निवडणूक लढली जाणार? ही चिन्हावरती लढली जाणार का आपल्या चेहऱ्यावरती लढली जाणार? आता माझ्या चेहऱ्यावरती मी कसं बोलू, त्याच्यावर लोक उत्तर देतील. आणि मी केलेली विकास कामं आहेत. माझा दांडगा जनसंपर्क आहे. आमच्या परिवाराला मानणारा वर्ग आहे आणि माझ्या सोबत जे आज उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा घराण्याचं त्यांच्या कुटुंबाचं काम आहे. माझे सहकारी जे नगरसेवक आहेत त्यांचं कार्य आहे. या सगळ्यांचे आम्ही मुहूर्तमेढ लावलेली आहे. माझ्यासोबत 2 माझ्या भगिनी त्या तरुण आहेत. महिलांचे प्रश्न, एक उच्च शिक्षित तरुणी आहे, प्राध्यापिका आहे. त्यामुळे चांगले महिलांचे प्रश्न, प्रभागाच्या त्यांना अडचणी माहीत आहेत आणि सुशिक्षित आणि गृहिणींमध्ये अशा आम्ही उमेदवार निवडलेले आहेत. तरुण तडफदार लोकांसमोर जाताना आम्ही एक चांगलं पॅनल म्हणून जाणार आहेत, एक चांगला विचार ठेवून जाणार आहेत. उर्वरित जो आमचा विकास थांबलेला आहे, तुम्हाला माहिती आहे 54 मीटरचा रस्ता आहे, तो प्रलंबित आहे.
पुलाचं काम चालू आहे. बरेचसे असे आमच्या देगाव भागामध्ये हा परिसर हद्दवाढमध्ये 92ला हद्दवाढ आले. अजून सुद्धा तसं मोठ्या प्रमाणात तिथे काही विकास आम्हाला मोठ्या प्रमाणात करता आला नाही. पण वाड्या वस्त्या हा विरळ आहे. तिथपर्यंत रस्ते, तिथपर्यंत पाणी नेण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. आम्हाला जेवढं काय करता येईल आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. स्मशानभूमी केलेले आहे, दवाखाने आणलेले आहेत, स्मार्ट सिटीची कामं करून घेतलेली आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं जर निवडून येणारा कोणता मतदारसंघ असेल तो भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 6 असेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. निश्चितच सत्ता त्यांचीच बसणार आहे. सत्ता भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे आणि आम्ही सगळेजण सत्तेतच सहभागी होणार आहोत. दुखावलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांची काय असेल ते त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. आणि पार्टी पक्ष फार मोठा आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. सगळ्यांचं कुठं ना कुठं समाधान करण्याची जबाबदारी वरिष्ठांची सुद्धा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यांना घेऊन चालणार आहोत. आता भाजप म्हणते की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, पण नव्या चेहरा असा दिसतोय की जो दुसऱ्या पक्षातून हा पक्षामध्ये आला तोच नवा चेहरा दिसतोय. त्या संदर्भात आपण काय म्हणतो? अजिबात नाही आहे. ह्याच्यामध्ये मी एकटाच आहे आलेला. बापू ऑलरेडी भाजपमध्ये आहेत. हे माझ्या 2 ताई आहेत, हे नवीन चेहरेच आहेत. त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये हे सगळे नवीन नवीन म्हणल्यानंतर जुने काय करणार? जुन्याने काय पाप केलंय? जुन्यांचं काम आहे. जुना एक अनुभवी घेऊन बाकीचे 3 घेऊन आम्ही चाललोच ना. पण आम्ही प्रभागापेक्षा आमचा जो प्रभाव आहे, आमचा जो परिवाराचा, तो संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. आता तुमच्या प्रभागामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत गणेशदादांनी केलेली कामं जी आहेत ते फक्त ठेकेदारांच्या फायद्यापुरती झालेली आहे, जनतेसाठी काही झालेलं नाहीये. त्यावरती आपण त्यांना काय प्रत्युत्तर देतात? कोण विरोधक? मला विरोधकच नाही. आणि ती कोण म्हणले मला त्याला मानत बी नाही मी. ती विरोधकाचे बी त्या म्हणजे काय त्यांना कशासाठी बोलायचं काय? विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर विरोधकच देतील. ओके, शुभेच्छा. हे की आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मधून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रभाग क्रमांक 6च्या उन्नतीसाठी, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व भाजपमधील कार्यकर्ते, बूथ कमिट्याचे कार्यकर्ते, नाराज झालेले उमेदवार त्यांना सगळ्याला घेऊन आत्ताच दादांना आम्ही सांगितलं की आपण या सर्वांना घेऊन या ठिकाणी त्यांच्या सर्व नाराजी दूर करून या ठिकाणी आपण प्रचारात हिराहिरी भाग घेऊया. शासनाच्या जेवढ्या योजना आहेत भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना परत या ठिकाणी आपण जनतेपर्यंत घेऊन जाऊया. या विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी इलेक्शन जिंकूया. सर्वाधिक जास्त मताने आमचा हा पॅनेल येईल. दादाने आता सांगितलं त्याबद्दल मी त्यांना दुजोरा देतो. आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने हा आमचा प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी पॅनल आल्याशिवाय राहणार. जनतेने तुम्हालाच का मतं घालावी? विकास आम्ही केलेला आहे. जनतेचा विकास, नागरिकांचा विकास, नागरिकांची सुविधा विशेष करून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही घराघरात पोहोचलेल्या आहेत. आम्हाला लोकांनी त्यावेळेस निवडून दिले, त्यामुळे आम्ही त्याचा फायदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. जनता आमच्या मागे आहे. तुमच्यासमोर तुमच्या सत्तेतले अगोदरचे सहकारी उभे आहेत, कसं पाहता त्यांच्याकडे? तगडे आहेत ते. आता सध्या तर आमचा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला आता तोड नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार, स्थानिक आमदार सन्माननीय विजयकुमार देशमुख त्या प्रभागात आहेत. त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे लागलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे. नाही, जे आता उमेदवार असतील ते नाराज त्यांची दूर करू. आम्ही इच्छुक होते ना उमेदवार त्यांची. आता जवळजवळ आम्ही तिकीट त्यांना बी मालकाने शब्द दिलेला होता की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ. परंतु आता अचानक वानकर साहेब इथं सगळे प्रवेश झाल्यामुळे काही लोक नाराज झाले असतील. दादा बोलले आता गणेश दादा की त्या सगळ्याला आपण घेऊ आणि सगळ्यांचं दूर नाराजी करून आपण सगळे एक संघ आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी काही होणार नाही. वन साइड इलेक्शन आहे. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. बूथचा कार्यकर्ता सुद्धा दादांच्या पाठीशी उभारल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मुख्यमंत्री म्हणून जे आपले आहेत सध्याचे देवेंद्र साहेब फडणवीस यांचा चेहरा सोडून आज तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या चेहऱ्याची ताकद किती आहे तुम्ही कसं सांगताल? सध्या हा वार्डामध्ये चेहऱ्याची ताकदच बघितली जाते. हो, वार्डामध्ये जो चेहरा आहे त्यामुळेच पक्षाने आज तुम्हाला सांगतो सगळे व्हेरिफिकेशन करूनच या ठिकाणी तिकीट जाहीर केलेले आहेत. हजारो युवक उभारलेले आहेत, त्यामधूनच 120 काढलेले आहेत ना तुम्ही. ते काम केलेले चेहरे म्हणूनच त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि जनता जनार्दनाचा खूप मोठा आशीर्वाद आहे. जनता हुशार आहे. जे काम करते त्यांना निश्चितपणे या ठिकाणी मतदान करतात.
निवडणुकीच्या टायमाला फक्त जनता चांगली असं म्हटलं जातं, यावर 100% काय आहे? नाही नाही नाही. 100% आम्ही जनतेतले माणसं आहे आणि जनतेत राहणार आयुष्यभर. ओके. आज प्रभाग क्रमांक 1 मधून भाजप पक्षाकडून मी अर्ज दाखल केला होता. आज माझा भाजप पक्षाकडून आज माझा अर्ज वैध झालेला आहे. तसेच मी विजयकुमार देशमुख मालकाचे आभार मानतो आणि तसेच माझ्या DK मागासवर्गीय समाज संस्थेच्या वतीने मी आजपर्यंत गेले 18 वर्षे माझे मोठे बंधून मी सतत सातत्य ठेवल्या लोकांसाठी सेवेसाठी धावून गेलो. आज आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल, रमजान निमित्त फराळाचं शुल्कम्याचं साहित्य वाटप असेल, दिवाळीच्या निमित्ताने गोरगरीब आमच्या हिंदू माता भगिनींना फळाचं साहित्य वाटप असेल, रामाय औषध योजनेच्या माध्यमातून त्या भागातून मी घरकुलाचं काम पाठवर करून जवळजवळ मी 200 ते 250 घरं मंजूर करू ते काम असेल. मला पक्षाने संधी दिल्यामुळं मी काम करून दाखवेल. आपल्या प्रभाग 1 मधून जेवढे काही अडचणी समस्या आहेत मी ते सोडवण्यास मी कटिबद्ध आहे. मी पक्षाचं आणि विजयकुमार देशमुख मालकाचं मी मनापासून कोटी कोटी आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. नमस्कार, मी माजी नगरसेवक रवी कैयावाले, प्रभाग क्रमांक 17 मधनं गेल्या वर्षी आम्ही निवडणूक लढवली आणि आम्हाला यश संपादन झालं होतं. या वर्षी भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पुन्हा एकदा या प्रभागातनं उमेदवारी जाहीर केल्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आज माझ्या बरोबर माझ्या पॅनलमध्ये 17 मध्ये अ मध्ये आमच्या निर्मला जंगम ताई यांचं उमेदवारी जाहीर झालेली आहे. 17 ब मध्ये आमचे सहकारी नगरसेवक मित्र भारतसिंग बडरूवाले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि 17 क मध्ये आमच्या जुगंती आंबेवाले यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत 2दा त्यांची हॅट्रिक तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी ते थांबलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि 17 ड मध्ये पुन्हा एकदा मला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल परत एकदा मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक 17 मध्ये रोवला जाईल. कारण की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जे कामं केली आहे, पक्षाच्या मार्फत कामं केली आहे, बहुजनांची सर्व धर्म जाती पंथांची लोकांचे कामं आणि विकासाची मुख्यतः कामं केली आहे, त्याची पावती आम्हाला परत एकदा या निवडणुकीमध्ये मिळेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. कशा पद्धतीने तुमचं पॅनल काम करणार आहे आता प्रभागामध्ये? नक्कीच आम्ही 4 जण एकजुटीने आणि या प्रभागात ज्या ज्या समस्या आहेत, ज्या लोकांच्या नागरिक समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही 4 जण एकत्रितपणे काम करणार आणि आम्हाला मला सांगा, आमच्या आंबेवाले ताई सांगा आणि बडरोल साहेब, आम्ही ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे, आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आमचे ताई पण आता आमच्या जोडीला आल्यामध्ये आमची ताकद अजून वाढलेली आहे. नक्कीच आम्ही या प्रभागात पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवू. का तुम्ही निवडून येणार? भाजप आहे म्हणून का तुमचं काम आहे म्हणून? भाजप तर आहेच आमच्या पाठीशी, काम पण आहे. कारण की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या प्रभागाचा विकासाचं काम केले, कोट्यावधीचा निधी आम्ही या प्रभागात आणून या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भाजपचं नाव जर का झाकलं गेलं तर तुम्ही उमेदवार म्हणून निवडून येऊ शकता का? भाजपचं नाव तिकडे झाकणं हे शक्य नाही आहे साहेब, कारण की भाजपाच्या तत्वावर आम्ही चाललेलो आहे. भाजप ही कधी संपणार नाही आणि त्याच्या तत्वावर आम्ही चालल्यामुळे आज आम्ही कार्यकर्ते म्हणून भाजपाच्याच नावावर निवडून येणार आहे. तुम्हाला म्हणायचंय तुमच्या प्रभागामध्ये फक्त भाजपाचा हा झेंडा, भाजपाचा आधार चालत नाही? भाजपाचा आधार 100% आहे आणि आमचं कार्य त्याला साथ आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील आज आमच्या लाडक्या बहिणीचे भाऊ माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या धनुष्यबाणावर आमचा प्रभाग क्रमांक 23चे चारही उमेदवार निवडणुकीस उभे राहिलेले आहेत. साहेबांच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या सगळ्या तळागाळापर्यंत माता बहिणीपर्यंत पोचलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणे आमच्या प्रभाग 23 मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणची भगवी लाट येईल, यात काय तीळमात्रभर शंका नाही. कारण विद्यमान नगरसेवक मी असल्या कारणाने हे माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली हे पॅनल निर्माण झालेलं आहे आणि त्या पॅनलची सगळी जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर असणार आहे. त्यामुळं प्रभाग क्रमांक 23 मधल्या सगळ्या लोकांना शासनाच्या असू द्या महापालिकेची सगळ्या सुखी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्या ह्या 4 जणांवर आहे. त्यामुळे निश्चितपणे मी खात्री देतो की जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावर दिलेला आहे तो प्रामाणिकपणे सार्थ करण्याचं आमचं अभिवचन आहे. कोण कोण आहे पॅनल मध्ये आमच्याकडे 2 महिला आणि 2 पुरुष आहेत. नाव मदन पोलके सर आहेत, प्रकाश राठोड साहेब आहेत आणि कृष्णाताई बिराजदार आहेत, लता गायकवाड आहे.
ज्या पक्षातून आपण मागच्या वेळेस निवडणूक लढला होता त्या आज विरोधात आहेत. असू दे ना साहेब, काय शेवटी बघा, वर आमच्या मागे जी ताकद आहे त्या महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांच्या विचारावर ही चालणारी सगळी गोरगरीब जनता आहे. आज तुम्हाला सगळ्या माध्यमांना माहित आहे लाडक्या बहिणींचं काय आज जोर आहे एकनाथ शिंदे साहेबांसाठी. कुठल्याही लाडक्या बहिणीला विचारलं तर ती बहीण म्हणते आमचा लाडका भाऊ म्हणजे सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, धनुष्यबाण. त्यामुळे मग निश्चित खात्री आहे की लाडक्या बहिणीच्या सगळ्या भावाच्या उमेदवाराला लाडकी बहीण निश्चितपणे विजय करून देईल. लक्ष्मण जाधव हे मातबर उमेदवार असताना तुम्ही त्यांच्याबरोबर निवडणूक लढली होती, आता विरोधात आहेत ते. शेवटी साहेब कसं आहे, पक्षाचा विषय आहे. आम्ही पूर्वीपासून धनुष्यबाणावरच लढलेला आहे. त्यामुळं आमचा विश्वास ज्या पार्टीने आम्हाला ओळख दिलेली आहे महापालिकेत जाण्याची, त्या पार्टीशी आम्ही कायम विचाराची आम्ही शिंदे साहेबाबरोबरच आहे. त्यामुळे सुखादुखात जाऊ माणूस अडचणीच्या वेळेस आमच्या सोबत होता. त्यामुळे आम्ही कसलेही काय असलं तरी आम्ही धनुष्यबाणावरच लढलो होतो, आताही धनुष्यबाणावरच लढणार. झाली नसली होती का तुमची? बरं, आपल्या खूप सारे समस्या ते कशा सॉल्व आम्हाला त्या आणि आम्हाला निवड काय तर आमच्याकडे असणार आहे प्रतिनिधी, तर त्यांच्या
त्यामध्ये तुमचा का आपला कशा शिंदे लाडकी
क्रमांक 21 क ह्यामधनं उमेदवारी दिली आहे. कोणत्या पक्षाकडनं लढताय? शिवसेना शिंदे गट. यापूर्वी उभाटा गटाकडनं तुम्ही होतात, नंतर राष्ट्रवादीत गेलात. काय सांगाल? हो, उबाठा गटामध्ये होते, पण उबाठा गटाने मला तिकीट दिलं नाही. माझं तिकीट जे होतं ते काँग्रेसच्या एका उमेदवाराला दिलं. त्यानंतर मला पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोन्ही पक्षांकडनं ऑफर होती, परंतु बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून एकनिष्ठ म्हणून मी सत्तेसाठी म्हणा इतर कुठल्याही गोष्टींचा मोह न करता मी कुठेही गेली नाही. कारण माझं एकच ध्येय होतं की माझ्या प्रभागाची सुधारणा करायची, म्हणून मी शेवटपर्यंत वाट पाहिली माझ्या पक्षाची. परंतु मी निवडून येत असताना सुद्धा माझ्या पक्षाने माझ्यावरती अन्याय केला आणि न निवडून येणाऱ्या अशा सीटला काँग्रेसला माझी सीट सोडली. उभाटा गटामधनं राजीनामे दिले जात आहेत, काय नेमकं तिथं चाललंय? उबाटा गटामध्ये फक्त हुकुमशाहीचं राजकारण चाललेलं आहे. जे त्या ठिकाणचे जे वरिष्ठ आहे सगळा त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. त्यांची जी हुजुरी करणारी जी लोक आहेत फक्त तीच पाहिजेत त्यांना. जे आमच्यासारखे सच्चे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, जे कुठल्याही आश्वासनाला बळी पडत नाहीत, त्यांची जी हुजुरी करत नाही. आम्ही फक्त बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. आम्ही फक्त 80% समाजकारण व 20% राजकारण या उक्तीप्रमाणे आम्ही कार्य करत आलेलो आहे. त्यामुळे आमच्यासारखे शिवसैनिक उबाठा गटाला चालत नाहीत. काय आव्हान कराल नागरिकांना प्रभागातील? माझ्या प्रभागाचा मागचे मी बरेच वर्ष झालं पाहते, साधारणतः 20 वर्ष झालं मी सोलापूरमध्ये राहते प्रभागामध्ये. माझ्या प्रभागाची कुठलीही सुधारणा नाहीये. माझ्या नागरिकांची खूप हाल होते त्या ठिकाणी. रस्ते, गटारी, लाईट, ड्रेनेज अशा अनेक प्रॉब्लेम आहेत. ह्या सगळ्या अडचणी सोडवता याव्यात म्हणून मी फक्त सामाजिक कार्यासाठी ह्या राजकारणाचा आधार घेतलेला आहे. आणि माझं त्यांना हेच सांगणं आहे की मी तुमच्यासाठीच लढत आहे. आतापर्यंत मी खूप संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेली आहे. कारण माझ्या पक्षासाठी मी रात्रंदिवस काम केले, जनतेसाठी सुद्धा काम केले, परंतु माझ्या पक्षाने मला डावललं, माझ्यावरती अन्याय केला. परंतु मला जनतेवरती विश्वास आहे. मी लोकांमध्ये उतरून ग्रासरूट लेवलला जाऊन कामं केलेली आहेत. त्यामुळे जनता मला नक्कीच न्याय देईल. मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये. मी खूप पैशावाली श्रीमंत सुद्धा नाहीये. मी एक खूप सर्वसाधारण अशी महिला आहे. एक भगिनी आपल्यासाठी झटते, रात्रंदिवस काम करते. या गोष्टीचा विचार करून नक्कीच जनता मला ह्या महानगरपालिकेवर पाठवेल. आपने कौन से प्रभाग से फॉर्म भरा है और कौन से पक्ष के लिए भरा है? मी प्रभाग क्रमांक 16 मधून MIM पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे आणि आमचे तिन्ही उमेदवार व्हॅलिड झाले आहेत. फक्त एक उमेदवार आमचा इनव्हॅलिड झालेला आहे, कारण त्यांनी सही केली नव्हती. तर आता आम्ही एकाला पुरस्कृत करणार आहोत. तर त्या पद्धतीचं आमचं काम चालू आहे. आपले जे प्रभागातले कामं आहेत ती कशा पद्धतीने याच्या पुढे करणार तुम्ही निवडून आले? मी माझ्या प्रभागातली कामं मागच्या 10 वर्षात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, परंतु काही कामं राहिलेली असतील ती नक्कीच यापुढे पूर्ण करू. आणि आता जो नवीन प्रभाग आला आहे त्याच्यामध्ये मला खूप या ठिकाणी चॅलेंज आहेत. त्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजच्या समस्या आहेत. तर या सगळ्या पूर्ण करणार आणि हायटेक माझा प्रभाग मी करणार आहे. तर त्या पद्धतीचं प्लॅनिंग चालू आहे. महिलांसाठी असं विशेष काय करणार आहे जे अजूनपर्यंत झालेलं नाही आपल्या प्रभागात? महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रभागातील महिला या सर्व स्लम एरियातील आहेत, तर त्यांना महत्त्वाचं रोजगार खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि तसे प्लॅनिंग माझे यापूर्वी झाले आहेत. मी सगळ्यांना शिलाई मशीन या ठिकाणी मी 175 शिलाई मशीन आम्ही वाटप करून महिलांना रोजगार दिलेले. तर आता पुन्हा तसा आमचा प्लॅनिंग आहे की मोठं युनिट त्या ठिकाणी उभं करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार. मॅडम, आपल्याला डायरेक्ट आल्याला एबी फॉर्म भेटलं. पहिले तुम्ही काँग्रेसमध्ये असता तेव्हापासूनच तुम्ही MIMच्या संपर्कात होता का? MIMच्या संपर्कात मी नव्हते. मी इंटरव्ह्यूसाठी काँग्रेसच्या जेवढ्या रूल्स आहेत, जेवढे रेग्युलेशन्स आहेत त्या पूर्ण फॉलो केलेले. मी इंटरव्ह्यूपर्यंत काँग्रेसकडे गेले, परंतु मला अशी माहिती मिळाली की माझा एबी फॉर्म देणार नाहीत ते. माझी इकडे उमेदवारी जाहीर केली, पण इकडे एबी फॉर्म मला दिला गेला नसता, कारण त्यांनी दुसऱ्यांना ऑलरेडी त्या ठिकाणी तयारी केलेली आणि ते लोक फिरत पण होते प्रभागात. तर ही मला कुणकुण लागलेली होती. तर त्या पद्धती जसं दिलीप माने साहेबांचं झालं तर त्या पद्धतीचं मला माझ्या बाबतीत घडणार होतं आणि माझा फॉर्म हा अपक्ष झाला असता. ते वेळीच मी अलर्ट झाले म्हणून मी बरं झालं. तर त्या ठिकाणी मी लगेच MIM पक्षात प्रवेश केला. मॅडम, आजपर्यंत आपण आपल्या प्रभागामध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून आपण फिरत होता.
आज आपण पक्ष बदललेला आहे, तर जनता तुम्हाला कशा प्रकारे स्वीकारेल? जनता ही माणसाला व्यक्तीला महत्व आहे, त्या ठिकाणी पक्षाला महत्व नाहीये किंवा चिन्हाला पक्षाला त्या ठिकाणी हे नाहीये. या ठिकाणी माझा चेहरा जो आहे सेक्युलर आहे आणि मी सेक्युलर म्हणूनच मला हिंदू मुस्लिम सर्वजण मदत करतील आणि त्या ठिकाणी निवडून देतील, कारण त्यांचाच आग्रह होता जर तुमच्यावर असा अन्याय होत असेल तर तुम्ही दुसऱ्या पक्षात जा, असं मी लोकांच्या त्या ठिकाणी रिव्ह्यूज घेतल्या आणि त्यानंतरच मी प्रवेश केलेला आहे. प्रणिती शिंदे यांच्यासोबत तुम्ही एवढे वर्ष काम केले, एवढे एकनिष्ठेने काम केले, तुम्ही एमआयएम पक्षामध्ये गेल्यावर त्यांचा फोन वगैरे किंवा पक्षाकडून काही कॉल वगैरे आला होता का तुम्हाला मनधरणीसाठी? मी त्यांच्यावर खूप निष्ठा दाखवली, खूप निष्ठेने त्यांच्यासोबत काम करत होते, परंतु त्यांची जेवढी निष्ठा माझ्यासोबत पाहिजे होती तेवढी त्यांची मला मिळाली नाही. त्यांची जी इनसिक्युरिटी होती, माझ्याबद्दल त्यांची जी आशंका होती ते कायम होतीच आणि मी जे काम करत होते पक्षामध्ये त्याला कधीही त्यांनी व्हॅल्यू दिलेली नाहीये किंवा त्यांनी मला जे वाव द्यायचा होता किंवा मला जे त्यांची जी आश्वासनं होती की तुम्हाला स्टँडिंग देऊ, तुम्हाला महिला अध्यक्ष करू, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या कुठे ते निग्लेक्ट करत होते माझ्या प्रत्येक गोष्टीला. तर हे माझ्या पक्षामध्ये होत होतं, त्यासाठी मी माझा पक्ष सोडलेला आहे. मॅडम, असं म्हटलं जातं की विरोधकांकडून एमआयएम हा फक्त मतं कापतो आणि त्यामुळे भाजपा येतं, असं म्हटलं जातं. यावर आपण काय सांगाल? हे चुकीचं आहे. आपण सगळे एमआयएमला भाजपची बी टीम म्हणताय, पण आता राष्ट्रवादी काय करते? राष्ट्रवादी तर भाजपची फुल टू फुल बी टीम आहे. तर आपण बघतो की महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी सगळे तिन्ही एकत्रित आहेत आणि फक्त तुम्ही महापालिकेला वेगळं लढताय आणि त्या ठिकाणी पुन्हा एक होत आहे. तर राष्ट्रवादी ही बी टीम आहे आणि तसं काही नाही. बॅरिस्टर असदुद्दीन साहेब हे सेक्युलर आहे. त्यांनी किती हिंदू समाजातील लोकांना त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी जाहीर केली. आपण बघता की औरंगाबादमध्ये काकडे म्हणून खूप फेमस त्या ठिकाणी चेहरा आहे आणि त्यांना देखील त्यांनी उमेदवारी दिली. तर फक्त आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर साहेब हे सगळे जाती धर्माला घेऊन जाणारे लोक आहेत, त्यामुळे मी त्यांचे सेक्युलर चेहरा बघून मी एमआयएम मध्ये गेले. मॅडम, आपण इतक्या वर्षी झालं आपल्या प्रभागामध्ये काँग्रेसच्या एक नेत्या म्हणून निवडणूक लढत आहात. तिथं आता आपल्या प्रभागामध्ये अशी एक छाप पडलेली आहे की तिथे फक्त ना काँग्रेसचा हातच चालतो. यंदा तिथं काय चालणार? म्हणजे एमआयएमचा पक्ष चालणार का आपला काँग्रेसचा हात चालणार? नाही, त्या ठिकाणी आम्ही जे सांगेल ते होईल. त्या ठिकाणी पतंगच चालेल आणि लोक पक्षाला आणि चिन्हाला महत्व नाही पण व्यक्तीला महत्व आहे आणि मला बघून नक्कीच लोक मदत करतील. आपण नागरिकांना काय संदेश द्यायचा? माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांना सांगू इच्छिते की माझ्या बाबतीत जे घडलं, मला काँग्रेसकडून जी वागणूक दिली गेली आणि त्या ठिकाणी मला वेळोवेळी माझ्या बाबतीत अविश्वास दाखवण्यात आला, त्यामुळे मी हा घेतलेला डिसिजन हा फक्त माझ्यासाठी नाही पण लोकांसाठी पण आहे आणि मला माझी सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी मी हा पक्ष बदललाय. पण तुम्ही पक्ष जरी बदलला तरी मी व्यक्ती तीच आहे आणि तुमच्यासाठी मी रात्रदिवस मेहनत करेन, काम करेन आणि तुम्ही मला सहकार्य करावे. जय महाराष्ट्र. मी प्रकाश राठोड, प्रभाग क्रमांक 23 सर्वसाधारण या प्रभागातून मी उभारलेलो आहे. मागील अनेक वर्षापासून 1992ला प्रभाग क्रमांक 23 सोरेगाव, प्रतापनगर तांडा असेल, सरगरवसी हा जो पट्टा आहे तो हदवाड भाग असल्यामुळे तिथे महापालिकेकडून अनेक सुविधा ज्या पुरवल्या जायच्या त्या पुरवल्या न गेल्यामुळे तिथे अशी परिस्थिती आहे. आपण जरी म्हणतो की सोलापूर स्मार्ट सिटी आहे, पण मला ते स्मार्ट सिटीमध्ये प्रभाग 23 कुठंच दिसत नाहीये, कारण तिथे अजून पण खड्डे नाहीये, भरपूर पडलेले आहेत, लाईट नाहीये, पाणी व्यवस्थित टाईमवरती मिळत नाहीये. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन आम्ही शिवसेनेतून माननीय आदरणीय आपले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेतून आज आम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. आमचे सगळे फॉर्म वैध झालेले आहेत. आम्ही आजपासून प्रचाराला चालू करणार आहे आणि आम्ही गायकवाड साहेबाच्या उमेश गायकवाड साहेबाच्या नेतृत्वामध्ये हा जो पॅनल आहे एक एज्युकेटेड पॅनल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केले आणि आपले पोलके सर असतील, शिक्षक आहेत. मी स्वतः महापालिकेमध्ये 21 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. ठाणा बेस असल्यामुळे शिंदे साहेबांचं गडामध्ये मी 34 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे ह्या भागाचा विकास करण्यासाठी मला शिवसेना ही चांगली वाटली. या भागामध्ये विकास करण्यासाठी नगर विकास खाता शिंदे साहेबाकडे असल्यामुळे महापालिकेला जो निधी लागणार आहे तो निधी निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे आणू आणि प्रभाग क्रमांक 23चा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय ठेवणार नाही, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आता तुम्ही म्हणलं होतं की प्रभाग क्रमांक 23 मध्ये अनेक विकास कामे ही रखडलेले गेलेली आहेत. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे कुठे आहे कळत नाहीये. येत्या काही महिन्यामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये हे जर का कामं जर का तुम्ही नाही करून दाखवली तर तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? नक्कीच. माझे तुम्ही जर का युट्यूब चॅनल बघितलं असेल, सोशल मीडिया बघितलं असेल तर मी आव्हान केले लोकांना,
आम्हाला फक्त एक संधी द्या. जर ह्या संधीचं मी सोनं नाही केलं, मी 18 तास काम करणारा व्यक्ती आहे. मी ठाण्यामध्ये 34 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे काम कसं करावं, महापालिकेचा 21 वर्षाचा तगडा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 23 जे टोटल महापालिकेचे 26 प्रभाग आहे, त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 23 हा एक नंबर असेल आणि सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर प्रभाग क्रमांक 23 केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढं बोलू इच्छितो. आपण समाजकारणात खूप वर्ष केलेले आहे का समाजकार्य, आणि डायरेक्टली इकडे राजकारणात वळायचा उद्देश काय होता? उद्देश असा आहे, लोकप्रतिनिधी म्हणजे जरी आपण पॉलिटिकल पॉवर इज अ सुपिरियर पॉवर म्हणतोय, त्याचं कारणच असं आहे, लोकप्रतिनिधी हा कायदा बनवतो आणि अधिकारी कर्मचारी वर्ग फक्त ॲज अ इम्प्लिमेंटर म्हणून ते काम करत असतात. आणि तोच कायदा इम्प्लिमेंट झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी परत पुनश्च त्याच्यावर दबाव घालतात. म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण 100% गोर गरीब लोकांना न्याय देऊ शकतो, सुख सुविधा आपण इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून मी हे VRS घेऊन या महापालिकेमधले प्रभाग क्रमांक 23 नेतृत्व करण्यासाठी मी आलेलो आहे. आपले पुढील काही स्वप्न असतील की पुन्हा एकदा आमदार व्हायचंय, काय असं स्वप्न आहे? नक्कीच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जर का माझ्यावरती विश्वास वाटला, आमच्या पॅनलवरती विश्वास वाटला की हा चांगलं काम करतोय, महापालिकेचा विकास करू शकतो, तर नक्कीच हे स्वप्न बघायला काय हरकत नाहीये. आणि पुढे भविष्यकाळामध्ये आमदार आमच्या गायकवाड साहेब नेतृत्वात आम्ही हो पण शकू असं बोलू शकतो मी. नमस्ते, मी मदन पोलके 23 म्हणजे SC प्रवर्गातून यावेळेला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून यावेळेला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवू इच्छितोय. सर, आपण शिक्षण क्षेत्रातून डायरेक्टली राजकारणात आलाय, याचं कारण काय? मी गेले 25 वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतोय आणि शाळेमध्ये निश्चितच एक उत्कृष्ट काम केलंय. गेली 2 वर्ष झाले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवलेलं आहे आणि त्या अभियानामध्ये माझी शाळा सलग 2 वर्ष झालं प्रथम क्रमांकाची आहे तालुक्यामध्ये आणि 3 लाखाचं बक्षीस आहे. आणि मग मला असं वाटतं की शिक्षकांनी किंवा चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये पण सक्रिय व्हावं आणि त्यामुळंच आमचा जो पूर्ण पॅनल आहे तो सुशिक्षित आहेत. माझ्याबरोबर जे प्रकाश राठोड सर आहेत ते ठाण्याला उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना पण समाजसेवेची आवड आहे. आपण या समाजामध्ये लहानाचं मोठं झालेलो आहेत आणि आपण काहीतरी समाजात देणं लागतो या उद्देशाने ते राजकारणात सक्रिय झालेत. त्याचबरोबर बिराजदार ताई आहेत, त्या पण सातत्याने महिला वर्गांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. महिला बचत गट असू द्या या माध्यमातून महिलांना मदत करतात. आमच्या गायकवाड ताई आहेत, त्या पण शिक्षिका आहेत, त्या पण सुशिक्षित आहेत. आणि मग हे सगळे सुशिक्षित लोक एकत्र आले तर निश्चित समाजामध्ये काहीतरी चांगलं घडेल, परिवर्तन होईल. या उद्देशाने आम्ही सर्व उमेदवार एकत्र आलेलो आहे आणि जनता निश्चित आम्हाला पाठीशी उभी राहील अशी आशा आहे. येत्या 5 वर्षामध्ये जर का विकास कामं जर का नाही म्हणजे पूर्ण नाही झाले तर याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार का युती म्हणून दुसऱ्यांवर ढकलणार? नाही, निश्चितपणे त्यासाठी आम्ही जबाबदार असू. कारण का ज्या वेळेला उमेदवार म्हणून आम्ही जनतेच्या समोर जातो त्यावेळेला आम्हावर आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून जनता मतदान करणार आहे आणि त्याचं जे काही दायित्व आहे ते आम्हालाच घ्यावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. इतर उमेदवारांवर किंवा इतर कुणावर टीका न करता विकासाच्या गोष्टींवरच आम्ही प्रभागामध्ये जाणार आहोत. आणि हा जो प्रभाग असेल येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. फक्त महानगरपालिकेवरच आपण अवलंबून न राहता अनेक CSR फंड आहेत, त्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा काही विकास करता येत असेल. आता रस्ते, ड्रेनेज, पाणी यासाठी तर आहे. इतर गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी खेळाचे म्हणजे मैदानं उपलब्ध करून दिले पाहिजेत, बागा उपलब्ध करून दिले पाहिजेत, नाना नानी पार्क उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि मग त्यासाठी आपण सर्व प्रभागातील लोकांना काही दानशूर लोक असतात त्यांना मदतीला घेऊन आपल्याला जे काही करता येईल त्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्नशील राहू. सर, यामध्ये बसत होता म्हणून तुम्हाला ही उमेदवारी मिळाली का? नाही, युतीचा फॉर्म्युला तुम्हाला आपल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना माहिती आहे की काय झालंय. त्यामुळे आता त्या गोष्टीचा विचार नाही करतात. तर वास्तविक बघा, सगळ्या आम्ही पार्टीने मनापासून काम केलं आपल्या महायुतीचं, त्यामुळे हे सगळे सीट लागलेले आहेत. त्यामुळे आम्हाला वाटत नाही आम्ही आमदार बनवू शकतो, खासदार बनवू शकतो, पंतप्रधान बनवू शकतो, तर आम्ही नगरसेवक बनवू शकत नाही का? हे नगरसेवक बनवण्याची फॅक्टरी
आणि त्या फॅक्टरीचे ओनरच एकनाथ भाई शिंदे आहे. आज प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे क मधून मी स्वतः रुपेश कुमार अशोक भोसले व ब मधून सौ दीपाली गौतम जाधव यांचे दोन्ही अर्ज वैध झालेले आहेत. त्यामुळे आजपासून आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी कामाला सुरुवात करणार आहोत आणि निश्चितपणे या कामासाठी जुना व्हिडिओ प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोरोनाच्या काळापासून आम्ही केलेल्या कामाबद्दल जनता आमच्या पाठीशी राहील आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार महापालिकेत जातील. 10 मधून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. मी अजित निवृत्ती गादेकर, भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार होतो. काल फॉर्म जमा केले, पण कालच्या जमा करण्यानंतर जे एबी फॉर्म मला कळायला गेला की गौतम कसबे म्हणून, त्यांचा फॉर्म जमा झाल्यानंतर आम्ही इथं न थांबता घरी गेलो. घरी गेल्यावर सर्व लेडीज जेंट्स सर्व जी प्रभागामधले एकत्र झाले. एकत्र जाऊन हळहळ व्हायला लागले. ज्या आपल्या समाजामधून ज्या वेळे भारतीय जनता पार्टीचं आम्हाला माहीत नव्हतं, काय झेंडा असते, कमळ ही माहीत नव्हतं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्यावेळेस अजितनं काम करायला लागलं त्यावेळेस आम्हाला कळायला लागलं की भारतीय जनता पार्टीशी आम्ही अजित गादेकरच्या पाठीमागे एक निष्ठावंत त्यांनी सर्वजण काम केले. गेले 2003 पासून मी भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो. मी 9वीत असल्यापासून काम करतो. राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीशी काम करत असताना त्यावेळेस मुंडे साहेबांची जी बाळवेस या ठिकाणी सभा झाली होती, एकमेव निळा झेंडा घेऊन आम्ही रमाबाई आंबेडकर नगर मधून 500च्या संख्येने आम्ही तिथं ह्याला आलो होतो, सभेला आलो होतो. त्यावेळेस आम्हाला समाजामधनं सर्व विरोध केले की निळा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीशी तिथं जाऊन त्यावेळेस हे केला. प्रत्येकाला म्हणताना आता सांगायचं बरं गेलं तर भारतीय जनता पार्टीशी दलित समाजामधून काम करायला कोण येत नव्हतं. रमाबाई आंबेडकर असेल, न्यू बुधवारपेठ असेल त्या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टी व सर्वच पक्षाची काम करायला कोण येत नव्हतं. त्यावेळेस आम्ही 2009 पासून भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो होतो. प्रत्येक जी पक्षाची जी अजेंडा असेल, जे प्रशासनाची जी स्कीम असेल, जे मालकाने जे आदेश दिले ते त्या आदेशा पालन करून मी आतापर्यंत सर्व गोष्टी मी करत आलो होतो. खंत या गोष्टीचे वाटते मी कुठं कम पडलो, कुठल्या गोष्टीत कम पडलो. कारण का आता माझ्या आजूबाजूचे ह्याच्या अगोदर नवनाथ गायकवाड असेल त्यांच्या घरातले उमेदवार होते, मल्लापमा शिंदे त्यांच्या पण घरातले उमेदवार होते, बाळासाहेब थोरात यांच्याही घरातले उमेदवार होते. मी थांबलो या कारणास्तव त्यांनी सर्व उमेदवारी अर्ज पण भरले नाही. ते एवढी स्थानिक आणि एक होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ उभारून केले. का त्यांना एक विश्वास होता की मालकाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणलं तर अजित गादेकर हे नाव येत होतं. ह्या कारणामुळे सर्व मला एकत्र येऊन आता चालूला सर्व या प्रभाग 1 मध्ये असं कुठंच झालं नाही. सर्व नेते एकत्र येऊन आमच्या भागामधले आमचे वादविवाद सर्व मिटले होते. या कारणास्तव की आपल्या स्थानिकचा एक मुद्दा उचलला पाहिजे. आणि आपल्या प्रभाग 1 मध्ये गेले 25 वर्ष झालं की नगरसेवक स्थानिकचा हे नव्हताच. की आता सर्वांनी ठरवलं होतं की प्रभाग 1 मध्ये अजित गादेकरला आपण मालकाने आम्हाला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम असं द्या मालक प्रत्येक ठिकाणी येऊन आम्हाला एक शब्द दिलं होतं. भारतीय जनता पार्टी असेल, मी स्वतः असेल, ज्या वेळेस फॉर्म द्यायचा असेल, मुलाखत असेल, मालकाने ठामपणे म्हणले होते. मी ज्या वेळेस मला विचारले जाईल त्यावेळेस मालकाने एक शब्द दिला होता, अजित गादेकर हे नाव माझ्या कोणाला निश्चित होईल. गौतम कसबेला दिले. तुमची भूमिका काय असणार आहे? का आता मालक म्हणेल तसं करणार आहे मी. कारण का आतापर्यंत मी समाजाच्या विरोधात जाऊन मी काम केलंय. पण आता काय सांगायचं, आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, मी जी कामं वस्तीमधील जे नगरसेवक असेल त्यांनी काम केलं नाही. ते मालकाने जवळ 3-3.5 कोटी रुपये मला काम करण्यासाठी दिले. त्याच्यामध्ये पण काय आता विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी आले, लगेच मालकाचं उदा करून त्याने आम्हीच केलो काम, आम्हीच केलो. खरं बघा गेलं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पॉम्पलेटमध्ये आहे ते कोण काम टाकलं कोण नाही. फक्त मला एवढंच व्यक्त करायचं की जी अन्याय माझ्यावर झाला, जी आता तीव्र निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट प्रभागाचे आता जी सकाळपासून मला यायला भेटायला तयार होतं, लोक डोळ्यात अक्षरशः पाणी काढायला लागले. मी न थांबता मी बाहेर पडलेला आहे. मी काय उत्तर देऊ, ज्यावेळेस बघू मालक काय म्हणतील मी त्या पद्धतीने मी माझी भूमिका राहील. निष्ठावंत आहे तुम्ही म्हणताय, मग मालकाने देखील अशी भूमिका घेतली होती की निष्ठावंतांनाच आम्ही तिकीट देणार. मग मालकाने म्हणजे काय केलं ऐन वेळी?
काय आता ते वरिष्ठाच्या म्हणताना त्याने पालकमंत्री म्हणा, रोहिणीताईंना म्हणा, जे वरिष्ठ ज्यांनी ती लावली होती फिल्डिंग, त्या पद्धतीने त्यांचं हे असं त्यांचं कारस्थान असं झालं. आणि मला असं वाटतं मालकाने तर माझं नाव दिलं होतं, वरी पण पाठवलं होतं, हे मला खात्रीच आहे. माझं बोलणं पण झालं होतं, पण मालकांची आईशी थोडं तब्येत खालवल्यामुळं मला तिथं जाता आलं नाही, मला विचारता आलं नाही, मला बोलता आलं नाही. आणि दुसरी अजून एक गोष्ट बघायला गेलं तर आता जी उमेदवार असेल ती त्याची गुंडशाही, त्यांची जी कारस्थान त्यांचं असेल, तडीपार MPD त्यांच्यावर 302, 302 आणि 307 असे गंभीर असे आरोपी आहेत ते. आणि ज्या भागामध्ये त्यांनी राहते ती त्या भागामध्ये त्यांनी उभारू शकले नाही. ते का बरं उभारू शकले नाही? ते त्यांनी न्याय लोकांना देऊ शकले नाही ते, आणि त्याची त्यांना ताकद नाही तिथे उभारायची, कारण का तिथले लोक दाखवून देणार होते, म्हणून त्यांना जागा नव्हती. म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये येऊन त्यांनी लढवण्याचे घेतले. गौतम कसबे, प्रभाग क्रमांक 1, सम्राट चौक असेल, मानव वस्ती असेल, रूपा भवानी असेल, स्टेट बँक कॉलनी असेल, शिळगी, ह्या परिसरामध्ये 100%. आणि हे लोक जनता दाखवून देणार आहे, एकामुळे सर्व हलवले जातील एवढं माझी गॅरंटी आहे. आता आपण बंडखोरी करणार का अपक्ष म्हणून लढणार? हे मालकाचा जे जोपर्यंत मालकाने जोपर्यंत मला शब्द टाकणार तोपर्यंत मी काही गोष्टी काय करणार नाही. आता म्हणलं नाही तर मी निषेध करणार आहे. कुठल्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचं जी मला डावलले ते ह्या गोष्टीचा मला निषेधच वाटायला लागला ना. काय नाराजी, मी सर्व गोष्टीचे कुठं कमी पडलो? मी जे पक्षाने जी आदेश दिला त्या पक्षाचं पालन करूनच मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये असेल आता काय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाशी जी मोदी साहेबांनी दिलं घर चलो अभियान पासून, घर चलो अभियान म्हणताना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही जी उपक्रम मोदी साहेबांनी घेतला होता, जी मालकाने आदेश दिले त्या पालन करून आम्ही प्रत्येकाच्या तळागाळ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. एवढंच होतं. दुसरं प्रतिनिधी म्हणून एक समाज, एक घटक म्हणून त्यांनी सर्व आतापर्यंत करत होते, पण ह्याच्या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं यांचे सर्व असे गुन्हे आहेत म्हणून. आम्ही जाणून आम्हीच आमचं मोठेपणा आम्ही त्यांना दिलो, हीच खंत वाटायला लागले, दुसरं काय नाही. त्यांच्या प्रभागामध्ये त्यांचं काय चालू शकत नाही म्हणलं, इथं काय चालणार आहे? ही लोक दाखवून देतील आणि लोकांना सर्व जनतेला माहित आहे त्यांचं काय आहे, प्रतिमा लोकांसमोर काय आहे का नाही हे उघडतील येईल. काय सांगा? मी गेल्या 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 मध्येच उभारलेला आहे, प्रभाग क्रमांक 3 मध्येच निवडून आलेला आहे. आत्ताही प्रभाग क्रमांक 3 मध्येच उभारलेला आहे. कुठल्या पक्षाकडनं? मी तसं तर फार जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींनी सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा लुच्चा कार्यकर्त्याला द्यालेत. स्वतः लोक म्हणत असतात की बाबा आम्ही निष्ठावंत आहे, आम्ही ते आहे हे आहे. त्यांना उमेदवारी कुणाला दिलेत, काय काय केलेत, काय काय आर्थिक व्यवहार केलेत हे सर्व बाहेर पडतंय. थोड्या दिवसात सर्व कळतंय. त्या जुन्या लोकांना न्याय पक्षाने दिले नाही ते आता उघडं करण्यात येईल. सभागृहामध्ये एक अभ्यासू नगरसेवक म्हणून, एक माजी सभागृह नेता म्हणून आपण काळ गाजवलेला आहे. अजूनही खूप गोष्टीवर आपले भाषण नेहमी असते. काय सांगाल, कशामुळे आपलं तिकीट कट झालं किंवा काय तुम्हाला शिंदे सेनेमध्ये जावं? मला भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा सोलापूरचे आमचे अध्यक्ष वगैरे आम्हाला माझं उमेदवारी कट केलेलं नाही. राजकारण करून मी अभ्यासू आहे, अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी येऊ नये, उद्या भविष्यात मी आमदार होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यावेळी मला विष घालण्यात आलं, त्यामुळं आता मला 6वा टर्म आहे, 6व्यांदा मी निवडून येऊ नये असल्या इथल्या आमदारांना वाटल्यामुळं माझं तिकीट काढलं. अण्णा, यावेळेस चिन्ह कोणतं आहे तुमचं? चिन्ह कोणतं आहे? मी शिवसेनेचा आता सध्याचा उमेदवार आहे. माझं चिन्ह धनुष्यबाण आहे. पॅनल कोण आहे तुमच्याबरोबर? पॅनल मध्ये माझं पॅनल मध्ये बाजूलाच माझे सुरेश बिद्री आहेत. ब मध्ये आमचं उमेदवार या ठिकाणी सूरज पाटील, आपला बाळू पाटलाचं सोनबाई, म्हणजे एकदम चांगले आहेत. तिसरं म्हणजे माझे नगरसेविका आपलं क मध्ये अंकाराम, कुमुद अंकाराम यांनी आहेत. ड मध्ये मी स्वतः आहे. धनुष्यबाणाने कोण घायल होणार आता सध्या प्रभाग? कोणाला घायल करणार तुम्ही धनुष्यबाणाने? आता मी घाळ काय करणार नाही, मी लंगडा झालेला आहे, मला चालता येत नाही. माझे मतदार बंधू भगिनी तुम्ही सर्वजण मला जर पाठिंबा दिला,
मला मतदान केलं तर मी निवडून येणार. ज्याने कुणी मला विष घातला असेल त्याला एकदा पाडण्यासाठी मला संधी द्यावं, हीच मी देवाचरणी प्रार्थना करणार आहे. प्रभाग क्रमांक 24 अनुसूचित जमाती महिला या महिला प्रवर्गासाठी मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती, पण माझी उमेदवारी श्री सुभाष देशमुख यांनी वैयक्तिक खुंचेद्वारे त्यांनी माझी ती उमेदवारी कट केली आणि त्या ठिकाणी उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाटील ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्या अशा व्यक्तीला तिथं पक्षात प्रवेश घेऊन तिथं त्यांच्या घरच्यांना उमेदवारी त्यांनी दिली. या विरोधात मी आमच्या घरच्यांना सौ उषा राजेश काळे यांना या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 24 मधून धनुष्यबाण शिंदे सेना गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे. मला त्याचा EB फॉर्म मिळालेला आहे आणि तो व्हॅलिड आलेला आहे. आणि जिथं माझी दावेदारी असताना सुद्धा माझी उमेदवारी कापली, तिथं 26 सर्वसाधारण आदिवासी समाजासाठी असणारी जागा जी आहे, सुभाष देशमुखांनी ती जागा त्यांच्या विरोधामध्ये आम्ही फक्त तिकिटाची मागणी केली होती आणि त्यांनी वारंवार मला रिक्वेस्ट केल्यानंतर पाया पडल्यानंतर मी माघार घेतली होती. तर ती गोष्ट त्यांनी पाया पडल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना राग आला आणि त्यांनी माझी उमेदवारी कापली. दुर्दैव आहे, पण मी तिथं बॅट चिन्ह घेऊन लढतोय आणि मला असं वाटतं जर त्यांना जर एवढं जर असेल मनावर घ्यायचं तर त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला ओपन मधून पक्ष न घेता भारतीय जनता पार्टी सोडून आमच्या दोघांमध्ये सर्वसाधारण गटात लढत लावायला हवी होती. पण तसं न करता 24 मध्ये त्यांनी आमच्या उमेदवाराला ज्याला EB फॉर्म मिळाला अश्विनी चव्हाणला OBC मधून त्याला पुन्हा एकदा तिकीट कट केलं म्हणले. आणि जेव्हा मी सोशल मीडियावर टाकलं की आमच्याकडून त्या उभ्या राहतात, आमचा पॅनल झालाय, तर त्यांना EB फॉर्म कमळाचा दिला 3:30 वाजता. खरं तर तो अवैध होता आणि त्यांनी तो आता कमळ चिन्हावर लढतायत. आणि दुसरे आमच्या प्रभागाचे नेते जे सिद्धू अण्णा पाटील आणि शिवशरण अण्णा पाटील, शिवशरण अण्णा पाटलाच्या मुलाला कमळाचं चिन्ह देतो म्हणले. 2:45 वाजेपर्यंत तो मुलगा येतो, त्याला EB फॉर्म दिला नाही आणि त्याचा फॉर्म अपक्ष राहिला. ह्या अशा खेळ्या ज्या आहेत याचा निषेध करतो मी. लढायचं तर सामने सामने लढायला आम्ही सगळेजणच तयार होतो, पण दुर्दैव आहे की असं नेतृत्व काय फायद्याचं नाही. पॅनलमध्ये कोण कोण आहे आपल्या? पॅनलमध्ये विकास कदम म्हणून सर्वसाधारण गटातून आम्ही मराठा समाजातून उमेदवारी दिली. दुसरी जी बौद्ध समाजामधून आमच्याकडे सतीश मस्के एक चांगले तरुण त्यांना उमेदवारी दिली. OBC ला आम्ही एक महिला पुरस्कृत करत आहोत. ओके. आज निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 7 यांच्या समोर आमची अर्जाची छाननी झाली. मी स्वतः ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या भागात प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः, त्याच पद्धतीनं OBC महिला प्रवर्गातून माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिका नागेश गायकवाड, त्याच पद्धतीनं सर्वसाधारण महिलामध्ये चैत्राली शिवराज गायकवाड आणि SC सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी दत्ता नडगिरी अशा आम्हा चौघांचाही भारतीय जनता पार्टी या उमेदवार म्हणून आमचा अर्ज चौघांचा पण आज मंजूर करण्यात आलेला आहे. चर्चा सुरू होती, काय नेमकं? जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेभाऊ, त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, शहर मध्येचे कामदार आणि दमदार युवा आमदार देवेंद्रदादा कोठे आणि त्याच पद्धतीनं विनायकदादा कोंड्याल, गुरुशांत दुत्तरगावकर, प्रतिमेशदादा कोठे या मंडळींच्या उपस्थितीमध्ये 5 ते 6 दिवसाच्या पूर्वी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि मी भारतीय जनता पार्टीचे देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान, त्याच पद्धतीनं राज्याचे दमदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेभाऊ आणि कामदार आमदार देवेंद्रदादा आणि पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा विकासाचा गाळा जो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा विकास असेल, महाराष्ट्राचा विकास असेल, सोलापूरचा सर्वांगीण विकास, विशेषतः माझ्या प्रभाग 22चा अनुसूचित असलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा आज अधिकृत उमेदवार जाहीर झालेला आहे. 2 दिवसाच्या पूर्वी महायुतीचे नेते, राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते. मी देखील बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री गोरेभाऊंना भेटण्यासाठी हजर होतो. महायुतीचे ते नेते आहेत आणि मी पूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. त्यांचा आणि माझा ऋणानुबंध पूर्वीपासून आहे. त्यामुळे नेते त्या ठिकाणी हजर असल्या कारणानं मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी
आदरणीय दत्तात्रय मामांना भेट घेतलेलं हे खरं आहे. पॅनल मध्ये कोण कोण आहेत तुमच्या? मी पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुषमध्ये मी स्वतः किसन जाधव, त्याच पद्धतीनं ओबीसी महिलामध्ये नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिका नागेश गायकवाड, सर्वसाधारण महिलाच्या ठिकाणी चैत्राली शिवराज गायकवाड, त्याच पद्धतीनं SC सर्वसाधारण मध्ये दत्ता नडगिरी असे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आम्ही मंजूर करण्यात आलेले आहेत.